हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप मस्त अगदी झणझणीत असा कांदा मिरची ठेचा बघणार आहोत. रोज जर त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना आणि भाजीला काहीच नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांदा मिरची ठेचा नक्कीच बनवून पहा. खूप चविष्ट होतो आणि अगदी झणझणीत असा लागतो. रेसिपी खूप छान पद्धतीने सांगितलेली आहे, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांना मनापासून थँक्यू. तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवून दिला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलं आहे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे. हिरव्या मिरच्या छान मधून तोडून घ्यायच्या आणि भाजून घ्यायच्या, म्हणजे छान भाजल्या जातात. आणि ज्या भाजून घेतल्या की पोटसुद्धा खराब होत नाही, अगदी बाधत नाहीत ह्या मिरच्याचा ठेचा. तर या पद्धतीने मी हिरव्या मिरच्या भाजून घेते. 2 ते 3 मिनटं हिरव्या मिरच्या भाजून झाल्या की लसणीच्या 20 ते 25 पाकळ्या घेतलेल्या आहेत. अगदी गावरान लसूण घेतलेली आहे, तर ही सुद्धा छान अशी अर्धा मिनिटभर भाजून घ्यायची. या पद्धतीने लसूणसुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेतली तर लसूण आणि हिरवी मिरची ही तव्यातून काढून घ्यायची. आता याच तव्यामध्ये इथं 1 पाव वाटीभर मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे. तर आज आपण सुक्या खोबऱ्यापासून हिरव्या मिरचीचा ठेचा बघणार आहोत. तर सुकं खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. सुकं खोबरं भाजेपर्यंत ना छान परततच राहायचं, म्हणजे डाग पडत नाहीत आणि जळलं जात नाही. नाही तर लगेचच ते तव्याला करपलं जातं. याच्यासाठी परतत एक अर्धा मिनिट भाजून घ्यायचं. सुकं खोबरं लगेचच भाजलं जातं, तर इथं लक्ष देऊन व्यवस्थित भाजून घ्यायचं. एक अर्धा मिनिट भाजून झालं ना अगदी छान असा कलर आलेला आहे सोनेरी, लगेचच हे काढून घ्यायचं. याच तव्यामध्ये मी एक अर्धी वाटी ते पाव वाटी इतकी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा छान असे भाजून घेणार आहे. तर 1 मिनिटामध्येच शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित असे भाजले गेले तर काढून घेऊयात. या पद्धतीने शेंगदाणेसुद्धा काढून घेतले. तर सर्व जिन्नस भाजलेला आहे. खोबरं झालं वाळलेलं, हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे सर्व जिन्नस भाजलेलं आहे. हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने वाळलेल्या खोबऱ्याचा, वाळलेल्या सुक्या नारळाचा तुम्ही मिरचीचा ठेचा बनवून तर पहा. खूप मस्त आणि झणझणीत आणि छान लागतो. आणि हा ना 1 आठवडा तरी फ्रीजशिवाय राहू शकतो. तर शेंगदाणे मी संपूर्ण टाकले नाहीत. अगदी 1 चमचाभर शेंगदाणे मी साईडला ठेवून दिले, ते मी शेवटी वापरणार आहे. तर हिरवी कोथिंबीर घेतली 1 मुठभर, तीसुद्धा छान अशी टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकले आणि अगदी पाव चमचाला सुद्धा कमीत हिंग टाकून घेणार आहे. पाव चमचाला सुद्धा कमी टाकलं आहे हिंग, अगदी चिमूटभर एवढा. तर मिक्सरला छान हे दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर खलबत्त्यामध्ये कुटून जरी घेतलं ना अगदी अशा पद्धतीने दरदरीत, तरीसुद्धा चालतं. तर एकदम फाईन पेस्ट, एकदम बारीक नाही वाटायचं. या पद्धतीने दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. तर अजूनही रेसिपी संपलेली नाही, त्याच्यासाठी मध्ये स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ. तर पुन्हा एकदा तवा गरम करून ठेवला आहे. 1 चमचाभर पुन्हा तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली गेली की लगेचच जिरं टाकून घ्यायचं. जिरंसुद्धा मस्त असं फुललेलं आहे. तर लगेचच इथं अगदी चिमूटभर एवढा मी हिंग टाकून घेतला आहे. हिंग आपण वाटण करतेवेळीसुद्धा टाकला होता आणि आता फोडणीमध्ये सुद्धा. 3 ते 4 कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, हे सुद्धा टाकून घेते. आता कांदा एकदम लालसर होऊ द्यायचा नाही, फक्त त्याच्यामधील कच्चेपणा जाईपर्यंत हा परतवून घ्यायचा. कच्चेपणा गेला की ह्याच्यामध्ये आपण जे मिरचीचा ठेचा बनवला होता तो टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने जेव्हा आपण वाटण बनवतो ना तर फ्रीजशिवायसुद्धा आठवडाभराला काहीच होत नाही, खराब अजिबात होत नाही. आणि मध्ये ना भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल किंवा कोणतीही भाजी जर आवडली नसेल तर अशा पद्धतीचं वाटण सोबतच राहिलं ना मिरचीचा ठेचा हा, तर खायला खूप मस्त लागतो. तर हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. गॅस बंद करून घेतला आहे. तवा अगदी कडकडीत गरम आहे, याच्यासाठी गॅस बंद करून घेतला आणि 1 मिनिटभर परतवून घेतलं. अशा पद्धतीने आपलं हे कांदा मिरचीचा ठेचा तयार आहे. खूप मस्त अप्रतिम असा लागतो, अगदी झणझणीत झालेला आहे. नक्कीच या पद्धतीने करून तर पहा. आठवड्यातून 1 ते 2 तर तुम्ही नक्कीच बनवाल अशा पद्धतीचा हा कांदा मिरचीचा ठेचा. तर या पद्धतीने मी हा गार्निश केलेला आहे.
सजवलेला आहे आणि सजावटीसाठी मी तर थोडेसे सफेद व्हाईट तीळ टाकून घेतले. तीळ फक्त एक सजावटीचा भाग आहे, स्किप करू शकता. तर हा मिरचीचा ठेचा मी नाचणीच्या भाकरीसोबत सर्व केलेला आहे. खूप मस्त अप्रतिम असा लागतो. गरमागरम नाचणीची भाकरी आणि वरतून कांदा मिरचीचा ठेचा. आहा, तोंडाला खरंच पाणी सुटेल इतकं मस्त अशी रेसिपी आहे. नक्कीच ट्राय करून पहा. तर ही नाचणीच्या भाकरीची सुद्धा मी रेसिपी लवकरच अपलोड करणार आहे. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा बरेचसे रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा जाऊन चेक करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, एन्जॉय.